हे बघ अक्षता, ज्या टॉपिकवर मागच्या वेळी प्रश्न आला होता तो प्रश्न यावेळी येणार नाही असं तू समजू नकोस. त्यामुळे रिव्हिजन कर, डोक्यात त्याचं नीट उत्तर ठेव. आणि घाई करू नकोस, नाहीतर काय होतं शेवटच्या दिवशीचे पेपर असो ना तो तुम्ही घाईघाईत लिहिता आणि देऊन टाकता पटकन. तेव्हा वेडेपणा करू नको, शांतपणे लिही, पूर्ण वेळ घे. आई कधी एकदा हा शेवटचा पेपर संपतोय ना असं झालंय मला. अगं वेडाबाई, एवढा अभ्यास केलास ना तू, आता शेवटचा तर दिवस आहे, मग तू मोकळी आहेस काही करायला. चल डोळ्यावर पाणी मारून घे. चहा करू का थोडासा? हो चालेल. बर थांब मी घेते, तू कर अभ्यास. हॅलो ताई, सुषमा बोलते. अगं ओळखला तुझा आवाज. तू कितीही महिन्यांनी फोन केलास ना तर तुझा आवाज मी बरोबर ओळखू शकते. तू तरी कुठे करतेस फोन मला? खरंय ग, पण आज कशी काय तुला एकदम आठवण झाली माझी? अगं आकांक्षाचा फोन आला होता. कधी? कधी म्हणजे काल. आकांक्षाचा काल? बोलली नाही कधी. नाही म्हणजे काल जेव्हा तिने फोन केला तेव्हा घरात कुणीच नव्हतं, अगदी अक्का सुद्धा नव्हती. बरं तू मला ते सांग, गोखल्यांचे जावई काय म्हणतायत? हे काय म्हणजे येत आहेत, ऑर्डरही सोडतायत. तुला आवडणार ना? कधी येताय तुम्ही? अगं तेच तर सांगायला फोन केलाय मी. मी आणि तुझा भाचा आम्ही दोघंही येतोय. तुझ्या मेवण्याला बाई काही वेळ मिळत नाहीये पण. ओहो, पण ठीक आहे, तुम्ही दोघं येताय ना, खूप मजा येईल. आणि नाहीतरी उद्या अक्षताचा शेवटचा पेपर आहे, मग काय ते मोकळीच आहे. अगं काल आकांक्षाने फोन केला ना तेव्हा ती म्हणत होती की तिला खूप आठवण येते. काय होतीस तू, आणि सनीने किती बदलून टाकलं ग तुला. अगदी संसारी झालीस आणि अगदी सुखी सुद्धा. बरं कधी येताय? अगं बघू, आता तिकीट्सवर अवलंबून आहे ना. बरं अनु कशी आहे? सगळ्या मजेत आहेत. आणि आता तू येतेस म्हटल्यावरती काय सगळ्या खुशीतच असणार अजून. बरं हे बघ, चिंगीला ऑल द बेस्ट सांग परीक्षेसाठी. हो नक्की देते. आणि अक्का कशी आहे? ती काय सदैव माझ्या बरोबर असते, माझी आधाराची काठी आहे ती, भरभक्कम. अरे हो, मन्ना, जया, शरद. आता हे सगळं तू फोनवरतीच मला विचारणार आहेस की प्रत्यक्षात भेटल्यावर काही बोलायला ठेवणार आहेस? ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय सगळेजण. कधी एकदा भाच्याला बघेन असं झालंय. काय करतोय, काय आहे का तिकडे? हो, आणि खूप मस्ती करतो. अगदी आईच्या वर्णावर गेलाय, हो की नाही? बरं ताई, ठेवू फोन? बरं गोखल्यांचे जावई आहेत का तिकडे? दे बघू जरा फोन. नाही, ते सकाळीच बाहेर गेलेत आणि जाताना अगदी तुम्ही दोघं खुशाल जा असं सांगून गेले. बरं चल ठेवते फोन आता. बाय. रेश्मा, मी हे काय ऐकतोय? काय झालं पप्पा? यू लुकिंग अपसेट. येस येस, आय एम अपसेट अँड डिस्टर्ब टू. ओके, सांगा मला काय झालं? रेश्मा, आपल्या मार्केटिंग डिव्हिजनच्या 15 माणसांना तू गोल्डन हँडशेकचं लेटर दिलंस, दॅट टू विदाउट माय परमिशन अँड कन्सेंट. पप्पा, मी त्या कंपनीची मॅनेजिंग डिरेक्टर आहे आणि माझी टीम निवडायचा मला पूर्ण हक्क आहे, आणि तो सुद्धा तुम्हीच मला दिलाय. येस येस, यू आर अ मॅनेजिंग डिरेक्टर, बट नॉट टू मिसयूज युअर पॉवर्स. रेश्मा, अगं ह्या सगळ्यांचा काय परिणाम होणार आहे हे तुला माहितीये? अगं हे युनियनवाले आपल्याला फाडून खातील. आय डोंट केअर फॉर देम. अहो, युनियनवाल्यांना आपल्या बाजूने आपण कधीही वळू शकतो, पण ह्या लोकांना काढल्यामुळे काय परिणाम होणार आहे त्यापेक्षा ह्या लोकांना ठेवल्यामुळे काय परिणाम होणार आहे याचा मी विचार केलाय. आणि मुख्य म्हणजे पप्पा, हे सगळे लोक थकलेले नाही आणि आता रिटायरमेंटकडे झुकलेले आहेत. आणि आजकालच्या मॉडर्न सिनारिओमध्ये ह्या लोकांना नॉलेज वाईज, एज वाईज हे लोक आउटडेटेड आहेत. आउटडेटेड? व्हॉट डू यू मीन बाय आउटडेटेड? अगं गेली 20-25 वर्ष ही माणसं आपल्या कंपनीत काम करतायत आणि माणूस जुना झाला म्हणून त्याला उचलून फेकून द्यायचा? अहो पण मी त्याला फेकून कुठे देतेय? मी तर उलट 4-5 वर्षाचा पगार त्याला ऍडव्हान्स मध्ये देतेय. रेश्मा, तुझ्या ह्या कल्पनेमुळे आपल्या फायनान्शियल बजेटवरती काय परिणाम होणार आहे याची कल्पना आहे तुला? पप्पा, मी ह्या सगळ्याचा विचार केलाय. अनप्रोडक्टिव्ह स्टाफ कडून मिनिमम आउटपुट घेण्याच्या तोट्यापेक्षा हा तोटा नक्कीच कमी आहे. आणि आपण तर यंग लोकांना, टॅलेंटेड लोकांना इथे ठेवून 1 वर्षामध्ये हा तोटा भरून काढू शकतो. रेश्मा, अगं आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकतो. कसलं ट्रेनिंग? अहो हे वर्कर्स कम्प्युटर लिटरेट व्हायला तयारच नाहीयेत.
त्यांना मॅनेजिंग कोर्स सुद्धा करायची इच्छा नाहीये. रेश्मा, अगं ही आपल्या कंपनीतली जुनी आणि जाणती माणसं आहेत. अगदी माझ्या वडिलांपासून त्यांनी कंपनीमध्ये काम केलेलं आहे. आणि तुला सांगतो, ह्यांनी आणि मी मिळूनच आज ही कंपनी ह्या नावारूपाला आलेली आहे. पप्पा, आपल्या वडिलांच्या मेहनतीने जो धंदा सुरू झालाय तो आपल्या हुशारीने पुढे चालवायचा ही तुमच्या जमान्यातली स्टाईल आहे, ती जुनी स्टाईल आहे. आणि आता माझ्या जमान्यामध्ये मोठा मासा हा लहान माशाला गिळतो आणि असंच सगळे करतात. आय डोंट केअर व्हॉट अदर्स डू. आणि आपल्याकडे तर उलटच चाललंय ना. अगं आपल्याकडे तर लहान मासा मोठ्या माशाला गिळायला निघालाय. जगा आणि जगू द्या ह्याचा अर्थच न कळणारी तुमच्यासारखी मूर्ख माणसं या सगळ्या अनर्थाला कारणीभूत झाली आहेत. ओके, इन दॅट केस आय रिझाइन ॲज MD. व्हॉट? यू गो हेड विथ युअर ओल्ड जगा आणि जगू द्या थिंग. बाय. रेश्मा, ताई, आहेस कुठे तू? अगं मगाचपासून बघतेय मी, तुझं लक्षच नाहीये, या जगात नसल्यासारखीच बसलीस. तू कधी आलीस? मी कधी आली हे महत्वाचं नाही, तू कुठे आहेस हे महत्वाचं. आणि खात का नाहीयेस? नाही, नकोय. चहा घेतलास? नाही. मी मस्तपैकी चहा टाकते, मग आपण दोघी बाहेर जाऊया. मी? अगं माझ्या एका मैत्रिणीला मागच्याच आठवड्यात मुलगी झाली, तिला भेटायला जायचंय. एखादा मस्त प्रेझेंट घेऊन जाऊ. तू बरोबरच, माझ्या सिलेक्शनलाही काही प्रॉब्लेम नाही. मी कशाला? नाही, मी नाही येणार. असं काय करतेस ताई? चल ना. अजून मी तिच्या तान्ह्या बाळाला पाहिलंही नाहीये. मग तुला बघायचं असेल तर तू जाऊन बघ तान्हं बाळ, मला नाही बघायचं. सांगितलं ना मी तुला, तू जा ना. चिडतेस कशाला? सांग ना काय झालंय ते. काही प्रॉब्लेम आहे का? तू जा अनु, चहा कर प्लीज. मला एकटीला सोड. ताई, तू सोडलं असतंस मला एकटीला जर माझ्या जीवाची अशी विचित्र घालमेल होत असती तर? ताई, अगं माझ्यावर तुझ्यासारखा प्रसंग आला असता तर. प्रसंग? कुठला प्रसंग? ताई, असं काय करतेस? अगं मध्ये मी डिप्रेस झाले होते, घाबरत होते, तेव्हा मी सगळं तुझ्याशी बोलत होते ना. तुझ्याशीच काय, घरातल्या सगळ्यांना सगळं सांगत होते. मग तूही. मी तुझ्या इतकी नशीबवान नाहीये अनु, कधीच नव्हते. माझे सगळे प्रॉब्लेम्स कायम मला एकटीला सॉल्व्ह करावे लागलेत. मी कधीही कुणाशीही बोलू शकलेली नाही. आता हे काय भलतच? हे बघ ताई, काय झालंय ते स्पष्ट सांग. अगं तू जशी मला मदत करतेस तशी कदाचित मीही तुला मदत करू शकेन. हे सगळं इतकं साधं सरळ नाही आहे. काय? काय नाही, तू जा चहा कर. मला जरा विचार करू देत. ठीक आहे, मी चहा करते, तू विचार कर. चला, मग एवढा तरी कॉमन सेन्स आहे तुझ्याकडे. चला, म्हणजे माझ्या बाबतीत एक तरी गोष्ट तुला कळली. आणि आता तुझ्या परीक्षेचा रिझल्ट लागला ना की तुझ्यात अजून काय काय इम्प्रूव्हमेंट झाली आहे ते सुद्धा कळेल मला. तू काय समजतोस रे स्वतःला? माझी आई सुद्धा कधी असं मला विचारत नाही, आणि तू आपला आचार्य असल्याचा आवडत असतोस. मला किती मार्क मिळतील इट्स नन ऑफ युअर बिझनेस. हो ना,
तुझ्या परीक्षेशी माझा काही संबंध नसला ना, पण तरी सुद्धा तुझी परीक्षा संपण्याशी माझा खूप संबंध आहे. का? माझ्या परीक्षेमुळे तुला काय त्रास होत होता? त्रास? तुझी परीक्षा असली ना की आपण महिनोन महिने भेटत नाही. सतत तुझा तो अभ्यास, कधीही फोन करावा. एक तर तू अभ्यास करत असतेस, किंवा तू ट्युशनला गेलेली असतेस, किंवा तू क्लासला गेलेली असतेस, नाहीतर कोणाला तरी शिकवत असतेस. आज कसं छानपैकी तुला ट्रीट देता आली. पण असं नेहमी नेहमी भेटता येणार नाही. माझ्या 2-3 महिन्यात कॉलेज सुरू होणार आहे. हो, अभ्यास म्हणजे तुझं व्यसन आहे, माझ्यासारखा छंद नाहीये. आज कसं आपल्याला निवांतपणे भेटता आलं. मी काय म्हणतो, तुझा रिझल्ट लागला ना तर कदाचित आपल्याला असं निवांतपणे नाही भेटता येणार. का? नाही म्हणजे नाही, जाऊ दे ते राहू दे. तुझी परीक्षा संपली नाही म्हणून. नाही नाही, तू असं का बोललास? अगं मी असं म्हणजे माझ्या तोंडून निघून गेलं ते. मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे मी असीन किंवा नसीन काही नाही. म्हणजे काय? अगं मी नक्की नाही सांगू शकत. मी असे नाही कदाचित, किंवा नसी नाही कदाचित. तू पुन्हा पळून जाण्याचा विचार करतोयस का? अगं मी आता तुला सांगून जातोय ना, पळून जाणारी माणसं काही सांगत नाहीत की मी पळून जाणार आहे म्हणून. नाही, कबूल आहे, पण तू कुठे जातोस हेही नाही सांगत आहेस. ते अजून मला सुद्धा माहित नाही. 5 फेब्रुवारी पासून हरवलेले आहेत. आता हा मुलगा हरवलाय म्हणे. कसं अरे काय होणार यांचं? उंची 4 फूट 5 इंच, वर्ण गोरा, कपडे पांढरा शर्ट काळी पॅन्ट. मुंबईत 25 लाख लोक असतात ग असे कपडे घातलेले. कसं सापडणार त्यातनं? आणि हे नेहमीचं, प्रिय नितीश, तू घरातून निघून गेल्यापासून आम्ही दुःखी आहोत. आईने अंथरूण धरलेले आहे. ज्यांना कोणाला हा सापडेल त्याने घरी आणून सोडावा. 10,000 रुपये देण्यात येतील. एक गोष्ट मला कधी कळलेलं ना, ही मुलं हरवल्यानंतर आया बाकी सगळं धरायचं सोडून हे अंथरूणच काय धरून ठेवतात. दुसऱ्यांची थट्टा करण्यापेक्षा स्वतःच्या पायाखाली काय जळतंय ना ते पाहावं माणसाने. कुठे काय जळतंय? नीट आहे सगळं. झालं का तुला सकाळी सकाळी? काल पण ती परत घरी आला नव्हता. गायब? क्या बात आहे. हा, असाच अजून 5-6 दिवस गायब झाला ना तर अशीच जाहिरात छापू आपण फर्स्ट क्लास पैकी. तुम्हाला काहीच वाटत नाही का? बघ बघ कशी माहिती आहे का? हा इथे असा बंटीचा फोटो बिटो असे असे पत्ते खेळताना वगैरे, आणि साईडला आपले फोटो असे खिन्नवच, आणि खाली मजकूर, श्री बंटी हरवलेले आहेत, कधी बाहेर पडले माहीत नाही, वय किती देऊ, 15-16 काहीतरी वय देऊ, उंची ताडामाडासारखी, वर्ण गोरा, चिकणा, अंगावर उंची कपडे, आणि मजकूर महत्वाचा, प्रिय बंटी, तू घरातून गेल्यापासून घर उत्तम चाललेले आहे. घरातली सगळी माणसे आनंदी आहेत, गोडधोड करून जेवत आहेत. तेव्हा त्यांच्या सुखामध्ये माती कालवायला बिलकुल घरी येऊ नये. ज्या कोणाला हा मुलगा सापडेल त्याला घरी आणून सोडल्यास चोप दिला जाईल आणि 10,000 रुपये दंड केला जाईल. बंटी मला त्रास देतोच आहे, आता तुम्ही सुद्धा द्या. हे असं बोलताना मला किती त्रास होत असेल कल्पना आहे तुला? पण तेच तरी किती दिवस करायचं? एक गोष्ट मला कळून चुकले, लातो के भूत बातों से नहीं मानते. या बंटीच्या बाबतीत सिरियस काहीतरी मला केलं पाहिजे. एक ऑपरेशनच केलं पाहिजे तसं. पण काय, ऑपरेशनसाठी जवळच्या नातेवाईकांची परवानगी लागते ना. पण तसं करून जर तो सरळ वागणार असेल तर मला काय वाटतं याचा विचार करू नका. कुणाला तरी कधीतरी हे करावंच लागणार आहे. म्हणजे तुझी परवानगी आहे तर? ठीक आहे, तू बघशीलच आता मी बंटीचं यापुढे काय करेन ते. बस आप देखते रहो.
अक्का, ए अक्का, अक्का ग, काय गाई काय झालं? अक्का कुठे गेले? देवळात. अरे देवा, म्हणजे आता काही मला कॉफी मिळणार नाही. का? मला करता येते की कॉफी. खरंच करशील? जा ना प्लीज, मला करून दे. पण माझी एक अट आहे. आता काय अट? मी ताजी ताजी कॉफी करेपर्यंत तू ही माझी ताजी ताजी कविता वाचायचीस. अनु, मला आता ताज्या ताज्या कॉफीची तल्लफ आहे, कळलं? तुझ्या ताज्या ताज्या कवितेची नाही. ही कविता वाचलीस ना तर तुझी कॉफीची तल्लफ पण भागेल. अगं पण जसा तुला एक मूड लागतो ना कविता करायला, तसा मला एक कविता वाचायला सुद्धा मूड लागतो. आणि माझं डोकं आता खूप भणभणतंय ग. ते सुद्धा दुखायचं थांबेल. अनु, तुमच्या आयुष्यात निष्काम कर्मयोगाला काही स्थान आहे का ग? तर ते काय असतं? घ्या आता यांना हे पण सांगा. म्हणजे बघ, आता जर का मी अक्काला सांगितलं असतं ना मला कॉफी हवी आहे, तर तिने मुकाट्याने करून आणली असती कॉफी. ती मला हे म्हणाली नसती, सुधा तू हे कर म्हणजे मी तुला कॉफी देते, त्याच्या बदल्यात मी तुला कॉफी देते. याला निष्काम कर्मयोग असं म्हणतात. पण तू कसं, मी कॉफी करून आणते पण तू माझी कविता वाच, म्हणजे मोबदलाच नाही का एक प्रकारचा? आई अगं, हा मोबदला नाहीये. माझी कविता फुकटात वाचायला देते मी तुला. ओ बाई, फार उपकार झाले हो तुमचे आमच्यावर. द्या द्या, जा आता कॉफी कर लवकर. आजी, अगदी वेळेवर आली असतो का? आता मला कॉफी करावी लागणार नाही. आणि आता मला तुझी कविता सुद्धा वाचायला लागणार नाही. धन्यवाद. असं काय करतेस आई? काय झालं? अगं मी नुसतं हिला सांगितलं मला कॉफी करून आण, तर त्याच्या बदल्यात ती मला तिची कविता वाचायला देत होती आत्ता. काय ग? अगं मी आपलं म्हंटल आईला थोडं रिलॅक्स वाटेल, फ्रेश वाटेल म्हणून. बरं बरं, पण आता मी आले ना, मी करून आणते. हा ए अक्का, तू बस ग, ती आणेल कॉफी करून. जा जा कॉफी कर आमच्यासाठी. अगं एक मिनिट, आकांक्षा कुठे? तिच्या खोलीत येते, झोपलीये. झोपलीये आत्ता या वेळेला? मीही विचारलं तिला तर डोंट डिस्टर्ब मी म्हणून माझ्यावरच खेकसली. अलीकडे बघते मी तिला, ती अशीच बघते विचित्र. काय झालंय तेही सांगत नाहीये. सतत आपली तिच्या खोलीतच बसलेली असते, काहीतरी वाचत असते, नाहीतर एकटीच बसलेली असते. तुझ्याशी काही बोललीये का ती? नाही. अगं मी सुद्धा तिला विचारलं दोनदा, काय होतंय तुला, तर माझ्याच अंगावर ओरडली. काय होतंय मला, काय होतंय मला म्हणून सारखं काय विचारता? मला जर कळलं असतं तर सांगितलं नसतं का? तर काय बोलणार ह्याच्यावर? जा तू कॉफी कर. काय होत असेल हिला? काहीच बोलत नाहीये ती.